नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता या दिवशी मिळणार, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा। सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच व्हिडिओचं तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे टाकण्यात आलेले आहेत। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आणि येणारा 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते म्हणजे 18वा हप्ता टाकण्यात आला, वितरित करण्यात आला। तर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चासाठी थोडा सुद्धा जो दिलासा आहे तो मिळालेला आहे। तर मित्रांनो, EKYC प्रक्रिया पूर्ण करा, कारण 19 हप्त्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचाच असेल तर शेतकऱ्यांना EKYC करणं गरजेचं आहे। इथं सुद्धा देण्यात आलेलं आहे। तसेच लँड सेडिंग स्टेटसचा जो प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करणं गरजेचं आहे। भूलेखन सत्यापन करणे आवश्यक आहे। ही प्रक्रिया पूर्ण करणारे शेतकरीच पुढील म्हणजे 19 हप्त्यासाठी जे पात्र आहे ते पात्र ठरणार आहे। दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की आधार आणि बँक खाते जोडणी गरजेचं आहे। म्हणजेच काय, तर आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे। अर्ज भरताना चुकीची माहिती देणाऱ्या किंवा आधार खाते जोडले नसलेल्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळणार नाही। हे एकदा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो। आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर येस करून घ्या। तसेच लँड सेडिंग स्टेटस जो आहे तो पण दुरुस्त करून घ्या। येणारा हप्ता तुम्हाला मिळून जाईल। 19व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लवकर करा आवश्यक प्रक्रिया पूर्ण। काही प्रक्रिया सुद्धा पूर्ण करायची आहे, ते म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण करा। आधार कार्डला बँक खातं जोडणी आवश्यक आहे, ती सुद्धा करा। तसेच येणारा हप्ता 19वा हप्ता ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, हे 2-3 जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे कोणते, लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस आणि EKYC, हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।